पार्टी जशी आहे या पार्टीमध्ये कुठल्याही प्रकारची घराणेशाही चालत नाही। जो काम करणारा फ्रंटवरचा जो माणूस असतो, कार्यकर्ता असतो, त्याला मोठं करायचं काम नेहमी भारतीय जनता पार्टीनं केलेलं आहे। आणि विशेषतः महिलांवर, म्हणजे महिलांना राजकारणात आणणे, समाजकारणात आणणे हे भारतीय जनता पार्टीचा कार्यक्रम असल्यामुळे आज मला असं वाटते अमरावती जिल्ह्यामध्ये मंडळाचा अध्यक्ष म्हणून एक महिला, सक्षम महिला मेघाताई भारती यांची निवड भारतीय जनता पार्टीनं केली। त्याबद्दल मी दर्यापूर तालुका भारतीय जनता पार्टीतर्फे आमच्या सर्व नेत्यांचं, देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं, बावनकुळे साहेबांचं, कोटेकर साहेबांचं, सर्व नेत्यांचं या ठिकाणी मी त्यांचं अभिनंदन करीन, त्यांचे आभार मानेन की आज आपण दर्यापूरमध्ये आज एका सक्षम महिलेला पुढे जाण्याची संधी दिली आणि त्याच्यावर एक चांगल्या पदाची जबाबदारी देऊन या दर्यापूर तालुक्यामधील महिलांना भारतीय जनता पार्टीसाठी संघटित करणे आणि महिलांना सक्षम करून समोर नेण्याचं काम या मेघाताई भारतीच्या माध्यमातून होईल अशी आशा आम्हाला या ठिकाणी आहे। काल डॉक्टर आणि त्याचा विषय नसतो, विषय असा आहे की प्रत्येकजण एखादं पद आपल्याला मिळालं पाहिजे याच्यासाठी उत्सुक असतो आणि जेव्हा 4 जण जर एका पदासाठी उत्सुक असतील, त्याच्यापैकी एकाला जर पद मिळत असेल तर निश्चितपणे 3 जणांचा हिरमोड होतो त्यामध्ये। पण आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये गटातटाचं राजकारण नसल्यामुळे आम्ही सगळे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, मग ते माजी असो आजी असो, सर्व एकच आहो। येत्या काही दिवसात आपल्याला सगळ्यांना दिसेल का भारतीय जनता पार्टी दर्यापूर तालुक्यामध्ये सर्वांना घेऊन एक सक्षम पर्याय या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करेल। जिल्हाध्यक्ष आदरणीय खासदार डॉक्टर अनिलजी बोंडे यांनी अतिशय नियोजनपूर्वक अमरावती जिल्ह्याचे नवीन मंडलाध्यक्षांची घोषणा या ठिकाणी केलेली आहे आणि सर्व स्तरातील सर्व जाती जमातीच्या लोकांना त्यांनी या ठिकाणी संपूर्ण जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व दिलं आहे, त्यांना काम करण्याची संधी दिली आहे। त्याबद्दल भारतीय जनता पार्टी दर्यापूरतर्फे मी आदरणीय डॉक्टर अनिलजी बोंडे यांचा शतशः आभारी आहे।